आज बघा इथे आपल्याला तांदळाचे घावणे करायचे आहे। त्यासाठी बघा रात्री मी इथे 2 वाट्या तांदूळ भिजत घातलेले आहेत। आता आपण हे तांदूळ घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत। हे पहा असं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण या भांड्यामध्ये काढून घेतलंय। 2 वाट्या तांदूळ असतील तर 4 वाट्या पाणी घालायचं। आता त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार। मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया मीठ घातल्यानंतर। याप्रमाणे आपलं मिश्रण ठेवायचं आहे बघा। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे बघा। हे पहा गॅसवरती मी भिडं ठेवले। मी भिड्यावरचे घावणे करून दाखवणार आहे। आता आपण भिडं तापल्यानंतर बघा तेल लावून घ्यायचं आहे भिड्याला। हे बघा मिश्रण हे पहा मिश्रण असं चांगलं ढवळून घ्यायचं आहे। मिश्रण ढवळून आपण हे बघा घावण टाकायचं आहे। आणि त्यावरती बघा झाकण ठेवायचं आहे। आता बघा झाकण काढून घेऊया आपण। हा पहा घावण व्यवस्थित असं सुकला ना की कडेने ऑटोमॅटिकच असा आपणच असा सुटतो बघा साईडने। मग सुटल्यानंतर बघा आपण असा काढून घ्यायचा आहे। इथे बघा मी हे ठेवली आहे चाळण ठेवली आहे। चाळणीवरती मी काढून घेते। अशा प्रकारे बघा मी दुसरा पण घावणा असा काढून घेते। हे बघा प्रत्येक वेळेस आपण तीच प्रोसेस करायची आहे। तेल लावल्यानंतर आपण घावणा असा ढवळून टाकायचा आहे बघा। प्रत्येक वेळेस आपण ढवळून टाकायचा घावणा आणि टाकते वेळी गॅस मोठा करायचा। नंतर आपण गॅस मध्यम ठेवायचा। अशा प्रकारे बघा मी आता हे सर्व घावणे करून घेत आहे। अशा प्रकारे बघा घावणे, चटणी आणि चहा असा मी नाश्ता बनवलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।